एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आज दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार आहे। आज दिग्विजय पाटील यांना चौकशीला बोलावलं गेलंय। दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहणार का याकडे आता लक्ष लागलंय। शीतल तेजवानीला या प्रकरणामध्ये आधीच खरं तर अटक करण्यात आलेली आहे आणि आता दिग्विजय पाटील यांनी जबाबामध्ये जय पवारांच्या लग्नासाठी वेळ मागून घेतला होता। त्या पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी आज होणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये भर थंडीत स्ट्रॉंग रूम बाहेर रात्रभर समर्थकांनी पहारा दिलाय। ईव्हीएम सुरक्षित नसल्याचाही या उमेदवारांचा आरोप आहे। मनमाडच्या स्ट्रॉंग रूम बाहेरून दरम्यान आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे यांनी। नाशिक जिल्ह्याच्या 2 नंबरच्या लोकसंख्येचे असलेले मनमाड शहर हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं आणि मनमाड शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता स्ट्रॉंग रूम मध्ये निवडणुकीचा निकाल लांबल्यानंतर आता स्ट्रॉंग रूमच्या आपण समोर आहोत। कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। जवळपास सर्व नगर परिषदेच्या निकालाच्या ईव्हीएम या ठिकाणी ठेवण्यात आले। त्या पार्श्वभूमीवरती निकाल लांबणीवर लागल्यानंतर थेट आता उमेदवारांना देखील आता मोठं टेन्शन आलेलं आहे। उमेदवार देखील आता या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देत आहेत। शासनावरती या निकाल लांबला त्याच्यावरती भरोसा नसल्याचं देखील आता या उमेदवारांनी दाखवलेलं आहे। मनोहर शेवाळे, मराठी। नाशिकच्या सप्तशृंगी घाटामध्ये अपघात झाला आणि याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। संरक्षण कठडा तोडून इनोव्हा कार सप्तशृंगी घाटामध्ये कोसळली होती। सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला पाहायला मिळाला। स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून मदत कार्य अजूनही सुरूच आहे। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर झालेली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये मशीनच्या पंख्यामध्ये केस अडकून महिलेचा मृत्यू झालेला आहे। कांद्यावर औषध फवारणी करताना ब्लोअर मशीनच्या पंख्यामध्ये केस अडकले। माधुरी सोनावणे असं मृत महिलेचं नाव आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या गणेशपूर गावामध्ये ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडल्यानं दुर्घटना घडलेली आहे। लहान मुलींकडून अचानक ट्रॅक्टर सुरू झाल्याने हा अपघात घडला। यात 2 मुलींचा बुडून मृत्यू झाला। एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय तर दुसऱ्या मुलीचा शोध सुरू आहे। आतापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविनाच हे अधिवेशन होत आहे। विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांचा सरकारला सवाल आहे। संख्याबळावरून महायुती सरकारनं विरोधकांना डिवचलेलं आहे। नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट आहे। सूत्रांची माहिती आहे जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढलाय। गुप्तचर यंत्रणेचा इशारा आहे। विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते। आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेऱ्याचाही वापर होणार आहे। नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट। सूत्रांची माहिती आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर नागपुरातील संपूर्ण सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर जैश ए मोहम्मदकडून भारतामध्ये काही घातपाताची शक्यता वर्तवली होती। त्या पार्श्वभूमीवर नागपुरातले जे महत्त्वाचे ठिकाणं आहे RSS हेडक्वार्टर, दीक्षाभूमी याची सुरक्षा अलर्टवर होती। आता अधिवेशन आहे आजपासून, संपूर्ण सरकार या ठिकाणी आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। साध्या वेशातले पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो सकाळचे 7:30 वाजता आहेत आणि पोलीस जे आहे ते या ठिकाणी सुरक्षा सांभाळत आहे। या संपूर्ण परिसराला एखाद्या किल्ल्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच संवेदनशील ठिकाणांवर ड्रोनची सुद्धा नजर असणार आहे, ड्रोनचा वॉच असणार आहे। फोर्स 1च्या तुकडे या नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। जालन्याचे एसपी धनंजय मुंडेंना ताब्यात का घेत नाही तसा सवाल जरांगे पाटलांनी केलाय। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास फडणवीसांना सांगतो वाईट पडसाद उमटणार असं जरांगेने म्हटलंय आणि धनंजय मुंडेंनी अजित पवार आणि फडणवीसांचे पाय धरले असतील या शब्दात जरांगेंनी टीका केलेली आहे। धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं।
मग तुम्ही जालन्याचा SP गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर. अजितदादाची त्यांनी पाय धरले आणि फडणवीस साहेबांचे. हे बघा, मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात. अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि हेच फडणवीस साहेबांना सुद्धा म्हणले, त्यांनी त्यात क्लीच. नागपुरातील विधानभवनाच्या समोर यंदाही नेत्यांचे होर्डिंग्स लावण्याची रेस लागल्याचं चित्र आहे. काही होर्डिंग्स पालिकेच्या परवानगीनं तर काही परवानगी शिवाय लागलेले आहेत. सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, आशिष जयस्वालांचे होर्डिंग्सवर फोटो आहेत. कोकणातील निसर्गरम्य लाडघर समुद्रकिनारी पारंपरिक बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. श्री दत्त मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी सुद्धा मोठी उपस्थिती दर्शवली. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामध्ये ओलसर वाळूवर धावणाऱ्या जोडीदार बैलांचा वेग आणि गाडीवानांचा तोल सांभाळण्याचा रोमांचकारी क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.